शिंदे, पवार ह्यांच्याकडे जी माणसं आहेत हे सगळे चोर, डाकू, स्मगलर आहेत, खुनी, बलात्कारी आहेत. त्यांना प्रोटेक्शन देणं, संरक्षण देणं हे यासाठी त्यांना सत्ता हवी आहे. सुनील शेळकेचं प्रकरण मी काढलं, बेकायदेशीर खनिज कर्माचं. कशी बेकायदेशीर तिथे खाणकाम सुरू आहे मावळ प्रांतामध्ये. त्यांचाच आमदार सुनील शेळके कोट्यवधी रुपयाचा चुना लावला सरकारला आणि अजित पवार त्याला संरक्षण देतात. असे असंख्य लोक आहेत. ईडीवाले, CBI वाले सगळे गोळा केलेले. 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा आरोप मोदीने केला ह्यांच्यावरती. आता तो तुम्ही एका IPS अधिकाऱ्याला दम देताय, हे मोठे शिस्तबद्ध आहेत ना. मी बेशिस्त खपावून घेणार नाही काय बोलतात ना ते. हे काय आहे? एका IPS अधिकाऱ्याला तुम्ही अशा प्रकारे दम देता. ते सुद्धा तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण द्या हे सांगण्यासाठी. मिस्टर अजित पवार कुठे गेला तुमचं डिसिप्लिन? डिसिप्लिन कोणासाठी आहे? शिस्त कोणासाठी आहे? आर्थिक शिस्त कोणासाठी आहे? बेकायदेशीर बुरमाचं प्रकरण करणं म्हणजे राज्याच्या तिजोरीला चुना लावणं. तुम्ही अर्थमंत्री आहात. हे प्रकरण समोर आल्यावर नैतिकदृष्ट्या अजित पवारांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार खरं म्हणजे उरत नाही.